बट मी ऑनेस्टली सांगू का, मी खूप म्हणजे ह्या फिल्ममधलं थोडंसं हे आवडलं, त्या फिल्ममधलं थोडंसं हे आवडलं, असं असल्या कारणाने खूप मिक्स्ड रिॲक्शन्स आहेत यावेळेला. घरचं लग्न आहे, घरचा विधी आहे, घरचा कार्यक्रम आहे, गरज पडली तर आपण कुठेही उभं राहू शकतो बाबा. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. रेड कार्पेट खास असतो, पण त्याहून. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी चित्र गौरव 2025च्या रेड कार्पेटवर कोणी एंट्री मारली तर सावनीने एंट्री मारली. कशी आहे? हॅलो, मस्त, खूप छान. सावनी म्हटलं तर एक साडी आलीच पाहिजे असं ठरलेलंच असतं. आय नो. मी म्हणजे माझं खूप जास्ती प्रेम आहे साडी ह्या प्रकारावर, आणि मी नेहमी रेड कार्पेटवर मॅक्सिमम वेळेला म्हणजे साडीतच असते. पण आज क्रेडिट कोणाला देशील? लुकचं खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. माझ्या मेकअप आर्टिस्टला आणि हेअर आर्टिस्टला देईन स्नेहा. तिने मेकअप आणि हेअर केला आहे, आणि साडी आणि स्टायलिंग सगळं मी स्वतःच केलं आहे. सो उरलेलं क्रेडिट मी स्वतःला घेईन. पण साडीची काय खासियत आहे या, म्हणजे ठेवणीतली होती की घेतली आहेस रेड कार्पेट? मला ही रिसेंटली एका फॅमिली फंक्शनमध्ये गिफ्ट मिळाली आहे साडी, आणि बनारसी साडी आहे. बनारसी साडीचा एक वेगळा ग्रेस असतो, खूप छान ग्रेसफुल दिसते बनारसी साडी, आणि बस मी माझ्या पद्धतीने ती स्टाईल केली आहे. दॅट्स इट, सिम्पल. पण गळ्यातलं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. थँक्स. मला चोकर्स खूप आवडतात, सो जरा म्हटलं ट्राय करूया. पण आता रेड कार्पेटवर आली, किती छान वाटतंय. पहिलं यावर्षीचं हे रेड कार्पेट आहे. ह्या वर्षीचं पहिलं आहे, आणि ते सुद्धा ग्रीन ट्विनिंग. या वर्षीचं ये ना किती थँक्यू. नाही, करू ना एकत्र. आपण साडी बद्दल बोलतोय, आणि हिरवी साडी. म्हणजे आता त्यांना विचारते की काय क्रेडिट आहे. अच्छा, त्याचं क्रेडिट हो प्लीज. नक्षीबाई अंजली, मी पाठ करून ते नक्षीबाई अंजली, आणि हे असं हँड पेंटेड साडी आहे, आणि असं फुल एक हँड वर्क ब्लाऊज आहे, अशी ग्रेस आहे ना. सो आय वॉज व्हेरी हॅपी. तर तिने ही स्पेशली माझ्यासाठी बनवली आहे या इव्हेंटसाठी, त्यामुळे खूप खुश आहे. पण रेड कार्पेट खास असतो प्रत्येकासाठी. काय सांगणार, किती खास आहे रेड कार्पेट आणि झीचा तो? एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होते. रेड कार्पेट खास असतो, पण त्याहून झी ह्या प्लॅटफॉर्मवर येताना नेहमीच एक वेगळा अभिमान, वेगळं एक फॅमिलीवाली वाईब येत असते. कारण करिअरच्या रेड कार्पेट असं वाटत नाही. घरच्या कार्यक्रमाला आपण कसं येतो, घरचं लग्न आहे, घरचा विधी आहे, घरचा कार्यक्रम आहे, गरज पडली तर आपण कुठेही उभं राहू शकतो बाबा, असं मला येते. म्हणजे कमी तिथे आम्ही, मला भावनेत आम्ही येतो. गेस्ट पेक्षा होस्ट कधी होऊ शकतो. पण असं एकमेकांना खूप वेळाने भेटल्यावर किती छान वाटतंय, मस्त वाटतंय. आम्ही ऍक्च्युअली आणि मॅक्सिमम वेळेला अशाच फंक्शन्स मध्ये भेटतो. एरवी दुर्दैवानी भेटलं जात नाही, जे भेटायला पाहिजे. ऍक्च्युअली आमच्या दोघींची एक कॉमन फ्रेंड आहे, भार्गवी चिरमुले, जी एकमेकींचे अपडेट्स आयुष्यातल्या एकमेकींना पोहोचवत असते की तिचं असं झालंय बरं, काहीचं असं झालं. खरं तर आम्ही एवढ्या मैत्रिणी नाही आहोत, पण आम्हाला वाटतं की आम्ही मैत्रिणी आहोत, कारण आमची कॉमन फ्रेंड आहे एक मधली, जिच्याकडनं आम्हाला नेहमी एकमेकींचे अपडेट्स मिळत असतात. पण आता शेअर करायला आलात? हो, म्हणजे काय, ऑफकोर्स आम्ही त्याच्यासाठी बोलवलंय. म्हणजे हिला नाही, मलाही यावर्षी नाहीये ना, तुम्ही प्लीज या. त्यामुळे ह्या वर्षी सगळ्यांना चेअर करणे आणि सगळ्यांचा आनंदात सहभागी होणे हा एक मोठं. या वर्षीचा कोणता चित्रपट खूप सगळ्यात जास्त आवडला? मला ना पाणी खूप वोट करता येणार आहे. मलाही पाणी, आणि आदिनाचं कामही सुपर्ब आहे त्याच्यामध्ये. बट मी ऑनेस्टली सांगू का, मी खूप म्हणजे ह्या फिल्ममधलं थोडंसं हे आवडलं, त्या फिल्ममधलं थोडंसं हे आवडलं, असं असल्या कारणाने खूप मिक्स्ड रिॲक्शन्स आहेत यावेळेला. बट लेट्स सी. सो आणि माझं असं म्हणणं आहे की कुणीही जरी जिंकलं तरी आपण टाळ्याच वाजवायच्या आहेत, आपण एवढाच आनंद होणार आहे. येस. जाता जाता एक कॉम्प्लिमेंट झालीच पाहिजे. आता एवढ्या दिवसांनी भेटलात, आणि ते पण वेगळ्या मैत्रिणीमुळे जास्त मैत्री आहे. कॉम्प्लिमेंट आमची सदैव एकमेकींना मनातल्या मनात असते, सोशल मीडियावर असते. असं एक अडमायरेशन आमचा क्लब आहेच, म्युच्युअल अडमायरेशन क्लब. पण आज ती नेहमीप्रमाणे फार सुंदर दिसतीये साडीत, आणि खूप आवडलं आहे मला. तिच्या बांगड्या ज्या काही तिने केल्या आहेत मॅच, हे दीपा परबचं तिच्याकडनं मी इन्स्पायर झालेली आहे. नेहमी अशा सेम कलरच्या बांगड्या, आणि मला ती ज्या पद्धतीने साडी कॅरी करते ना, इट्स क्वाईट इन्स्पायरिंग. म्हणजे ती ना खूप ग्रेसफुली साडी कॅरी करते, सो भारी वाटतं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.